जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे। घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे। जय जय रघुवीर समर्थ। नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे। या मनाच्या श्लोकामध्ये समर्थ आम्हाला सांगतात आहे की परद्रव्याची अभिलाषा ठेवू नका, परद्रव्याची अभिलाषा ठेवू नका, खूप स्वार्थ बुद्धी ठेवू नका। कारण स्वार्थ बुद्धी ठेवली की पापाचा संचय होतो आणि मग ते भोग आपल्याला भोगावे लागतात। स्वार्थ बुद्धीने पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला, वाम मार्गाने पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला, तरीही तो मिळवता नाही आला तर त्यानंतर जे दुःख होते ते खूपच मोठं असते, असं समर्थ आम्हाला इथे सांगतात। नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे। आता काय आहे की सत्पुरुषांनी पैसा मिळवण्यावरती कधीच आक्षेप घेतलेला नाहीये। श्री सूक्तामध्ये म्हटलेलं आहे, अश्वपूर्वाम प्रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनी। त्या लक्ष्मीला कसं आणावं तर रथारूढ आणावं, वाजत गाजत आणावं। म्हणजे काय, सत्पुरुष पैसा मिळवू नका असं कधीच म्हणत नाही, परंतु त्या पैशामध्ये एकही पैसा अनितीचा नको, हे त्यांचं सांगणं आहे। अनितीने पैसा मिळवू नका। ज्या प्रकारे एक सडका आंबा बाकीचे सगळे चांगले आंबे खराब करतो, त्याचप्रमाणे अनितीचा एक पैसा सगळा चांगला पैसा नासवतो। त्यामुळे तुम्ही कष्टाने मिळवा। आता आजकाल बघा की पोरी लग्नाला उभ्या राहतात, त्या आधी त्या काय पडताळतात, मुलाकडे किती इस्टेट आहे, किती बंगले आहे, किती गाड्या आहे। आता त्यांना हे समजत नाही की हे सगळं जर वाम मार्गाने कमवलेलं असेल, नीती धर्म सोडून कमवलेलं असेल, हे सगळी संपत्ती ही दुःखालाच कारण होणार आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही। काय आहे की माणसाचा पैशामध्ये खूप जास्त जीव असतो, त्यामुळे काय आहे की दुसऱ्याचा पैसा तर नकोच आहे आम्हाला। तो पैसा त्यांनी जर भ्रष्टाचार करून कमवलेला आहे, लोकांचे गळे कापून, मी थोडं स्पष्ट बोलतोय, लोकांना दुखावून कमवलेला आहे, तर तो पैसा तुम्हाला दुःखच देणार। पैसा अनर्थ करतो, नातेसंबंध बिघडवतो, आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे। जास्त पैसा हा पतनाचं कारण होतो। हैदराबादचा निजाम जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, त्याच्याकडे 25 ट्रक सोने चांदी हिरा जवाहरातने भरले, आणि त्याच्यावरती या ट्रक्स वरती 24 घंटे पोलिसांचा पहारा। एकदा त्याचा मेहतर
अंगण झाडत असतो. अंगण झाडता झाडता त्याचे चाराणे पडतात. तो मेहतर उचलून आपल्या खिशात टाकत असतो. हा निजाम बघतो, विचारतो तुला काय टाकतो खिशात. तो मेहतर सांगतो की साहेब माझे चाराणे पडले, ते ठेवतो मी खिशात. यावर तो निजाम म्हणतो कसले तुझे चाराणे, ते काढ बाहेर, माझेच ते. त्याच्याकडून त्या मेहतर करून ते चाराणे हिसकून घेतो. इतका कंजूस माणूस. त्या निजामाने हैदराबाद मधल्या एका व्यापारीला पत्र पाठवून हे कळवलेलं असतं की याच्यानंतर माझा मुलगा तुमच्याशी जे पण काही व्यवहार करेल त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. म्हणजे काय, मुलगा किती वाया गेलेला मला सांगा. मुलगा किती वाया गेलेला. पैसा जास्त झाला की तो अनर्थ करतो, आणि तो जर चुकीच्या मार्गाने आलेला असेल तर तो दुःखच देणार आहे आणि तो असाच जाणार आहे. चोरी का धन मोरी में म्हणतात ते असं. आता काय आहे की पैशाची आसक्ती इतकी जास्त असते ना की माणूस जो आहे तिरडीवर चढतो. त्याची शेवटची वेळ येते तरी सुद्धा त्या पैशाचा मोह त्याचा सुटत नाही. एक माणूस म्हणजे पैशाचा मोह किती असतो बघा. एक माणूस आपल्या चारी मुलांचे नाव देवाच्या नावावर ठेवतो. कृष्ण, गोविंद, गोपाळ, माधव, जेणेकरून मुलांना हाक मारताना नेहमी देवाचं नाव तोंडात येईल, शेवटच्या वेळी पण येईल. माणूस खूप मोठा होतो, सगळ्या प्रकारचे सुख ऐश्वर्य उपभोगतो, म्हातारा होतो, आजारी पडतो. आता त्याला असं वाटतं की आपलं काही खरंच नाही, म्हणून आपल्या चारी मुलांना बोलवतो. कृष्णा, कृष्णा म्हणतो हे काय बा मी इथेच आहे तुमच्या उशाशी. अरे गोविंदा, गोविंदा म्हणतो हे का बा मी या बाजूला आहे. अरे गोपाळा, गोपाळ म्हणतो बाबा मी तुमच्या पायथ्याशी आहे. म्हातारा जे चिडतो त्याने सगळे इथेच आहात तर त्या दुकानात कोण आहे. पैशाचा कसा मोह आहे बघा. शेवटची वेळ आहे, शेवटची वेळ आहे, तिरडीवर चढलेला आहे, तरी सुद्धा पैसाच आठवतोय, देव आठवतोय का, नाही आठवत आहे. असा हा पैशाचा मोह असतो. मग हा कसा आवरला जाईल. काय आहे की समर्थांचं म्हणणं असं आहे की पैसा जो आहे ना हा परमार्थाला घातकच आहे. पैसा भगवंतावरची निष्ठा कमी करतो. जसं की म्हटलं पैसा नातेसंबंध खराब करतो. मग आता ही पैशाची वासना जायसाठी समर्थ सांगतात आहे की तुम्ही संत समागम करा. आता लोक म्हणतात की आजच्या काळामध्ये खरे संत कुठे भेटतात. आता काय की खरे संत देहरूपाने असतील नसतील, परंतु त्यांच्या विचारांच्या रूपाने, त्यांनी सांगितलेल्या साधनाच्या रूपाने, मंत्राच्या रूपाने ते आजही विद्यमान आहेतच. त्यामुळे काय की रोज दासबोध वाचावा, ज्ञानेश्वरी वाचावी, गीता वाचावी, ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचावे. यापैकी जे काही जमेल रोज नियमित अर्धा तास वाचावं, त्याच्यावर चिंतन मनन करावं आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. असं जर आम्ही केलं तर आमची पैशाची वासना, इतर विषयांची आसक्ती नक्कीच कमी होईल. आता काय गुरु रामदास इथे आम्हाला सांगतात आहे की प्रपंचाला पाहिजे इतका पैसा,
तुम्ही प्रामाणिकपणे मिळवा, म्हणजे तो पुरून पुरेल इतका तुम्ही मिळवा, परंतु त्यानंतर लोभ करू नका. आता आपण बघतो की श्रीमंत लोक पैसा मिळवण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आयुष्य खर्ची घालतात, परंतु ती लक्ष्मी त्यांचा मुळासकट नाश करते. काय आहे की नारायणाच्या स्मरणामध्ये जी लक्ष्मी मिळवली जाते, नारायणाच्या स्मरणामध्ये जी लक्ष्मी मिळवली जाते ती आपल्याला तारते, आपल्या आनंदाचं ते कारण होते. तेव्हा समर्थांनी सांगितल्याप्रमाणे चुकीच्या मार्गाने पैसा मिळवण्याचा विचार आपण पूर्णपणे सोडून द्यावा. सद्गुरूने दिलेली ही जी खूप मूल्यवान शिकवण आहे ती अंगीकारण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरू आपल्या पाठीशी हा विश्वास ठेवावा, हे नक्की जमेल असं मला तरी वाटते. शेवटी मी सद्गुरू रामदासांच्या चरणी नतमस्तक होतो आणि विराम घेतो. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय.